नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा अर्जुन. सो बेसिकली आता गणपतीपुळेवरून मी तुम्हाला रत्नागिरीला घेऊन आलो आहे. रत्नागिरीमध्ये बरेच असे स्पॉट्स आहेत की जे तुम्ही बघू शकता, जसे की आम्ही ऑलरेडी बघितलेले आहेत. थिबा पॅलेस, देन रत्नदुर्ग फोर्ट, तिथं भगवती देवीचं मंदिर पण आहे. खूप सुंदर मंदिर असं आहे आणि त्या किल्ल्यावरून तुम्ही समुद्रकिनाऱ्याचा खूप छान प्रकारे व्ह्यू तुम्हाला मिळेल. तर आता बेसिकली आम्ही आहोत इथं भाटी बीचला. भाटी बीचच्या आधी आम्ही मांडवी बीचला होतो. तर तुम्ही बघू शकता त्या साईडला मांडवी बीचचा समुद्रकिनारा तुम्हाला दिसेल. तिथं पण खूप छान असं पैकी ब्रिज बनवलेलं आहे आणि ब्रिजवर जाऊन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या पोजेसमध्ये फोटोज घेऊ शकता. बट आम्ही सध्या तिथून इथं भाटी बीचला आलो आहे आणि भाटी बीचला तुम्ही बघू शकता इथं पण खूप सुंदर असा समुद्रकिनारा आहे. आणि या समुद्रकिनाऱ्यावर सध्या गर्दी कमी आहे, बट संध्याकाळी जास्त गर्दी होणार. म्हणजे जे लोक इथं आहेत शॉप्समध्ये, त्यांच्या बोलण्यावरून असं समजलं की संध्याकाळी इथं जास्त क्राऊड होते. जशी आपण क्राऊड आधी मुलगंड बीचला बघितली, सिमिलर क्राऊड इथं पण संध्याकाळी होऊ शकते. सो बेसिकली आजच अमावास्या संपली आहे आणि लाटांचा प्रखर वाढला आहे. तर लाटांची साईज पण वाढली आहे. तर पाणी जोपर्यंत पौर्णिमा येईल तोपर्यंत भरतीमुळे समोर जात जाईल. तर अशा प्रकारे हा भाटी बीच आम्ही एन्जॉय करत आहे. धन्यवाद.